हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा 39 दिवसांवर आलेली आहे, म्हणजे 30 दिवस अजूनही तुमच्या हातात आहे। या 30 दिवसात अशा पद्धतीने अभ्यास करा की 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क मिळू शकतील। विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्ही बाहेर आकाशात पाहिलं तर जिकडे तिकडे पतंग उडताना दिसतायत। तुमचे सगळे मित्र जे तुमच्यापेक्षा थोडे लहान आहेत ते पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत आणि तुम्हाला मात्र 10वीच्या परीक्षेचा अभ्यास करावा लागतोय। थोडंसं वाईट वाटतं ना मित्रांनो, पण विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा सुद्धा पतंग उडवण्यासारखीच आहे। 10वीची ही जी परीक्षा आहे ही सुद्धा पतंग उडवण्याचा आनंद घेण्यासारखीच आहे, कारण या परीक्षेत तुम्ही जे वेगवेगळ्या विषयांचे पतंग उंच उंच उडवणार आहात त्यातून तुम्हाला जे मार्क्स मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला एक खूप वेगळ्या पद्धतीचा एक सात्विक आनंद मिळणार आहे आणि या मार्कांमुळे तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा देणं आणि पतंग उडवणं सारखंच आहे असं मी म्हटलो। याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे पतंग म्हणजे तुमचे वेगवेगळे विषय आहेत। तुम्हाला गणित, सायन्स, समाजशास्त्र, इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत ह्या भाषा हे जे पेपर द्यायचे असतात ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पतंगच आहे असं समजा। आणि हे पतंग उडवण्यासाठी जो अभ्यास असतो त्याला म्हणतात मांजा। विद्यार्थी मित्रांनो, पतंग जर उडवायचा असेल पक्क्या दोऱ्याची गरज असते आणि त्या पक्क्या दोऱ्याला म्हणतात मांजा। तर काही विद्यार्थी हा मांजा घरच्या घरी तयार करतात तर काही विद्यार्थी हा मांजा रेडीमेड घेऊन येतात। मात्र पतंग उडवण्याचा आनंद दोन्ही विद्यार्थ्यांना सारखाच मिळत असतो। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी मांजा घरच्या घरी बनवला जातो। दोरा आणला जातो, त्याला सरस आणि काच याचं मिश्रण लावलं जातं। त्याचप्रमाणे आपल्याला पाहिजे तो कलर किंवा रंग देखील त्यामध्ये मिक्स केला जातो आणि हे सगळं मिश्रण त्या दोऱ्याला लावल्यानंतर तो दोरा जेव्हा वाळतो तेव्हा तो आसारीला किंवा रेळला गुंडाळला जातो आणि पतंग उडवण्यासाठी या मांजाचा उपयोग होतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो 10वीत अभ्यास करतात त्या 10वीच्या अभ्यासालाच हा मांजा म्हणता येईल। तुम्ही प्रत्येक विषयाचा अभ्यास करतात, प्रत्येक विषय समजून घेतात, त्या विषयाच्या नोट्स बनवतात, त्याचप्रमाणे त्या विषयात काय सांगितलेलं आहे ते नीट समजून घेतात, ते लिहितात, ते लिहिण्याची प्रॅक्टिस करतात। हे म्हणजे मांजा बनवण्यासारखंच आहे आणि परीक्षेच्या वेळी हाच मांजा तुम्हाला उपयोगी पडतो। विद्यार्थी मित्रांनो, जरी फक्त 30 दिवस तुमच्या हातात असले परंतु दर 4 तास म्हणजे घड्याळाचे 4 तास जर तुम्ही अभ्यास केला तर प्रत्येक विषयाचा तुमचा जो 6 तास अभ्यास होणार आहे। हा 6 तास अभ्यास कसा करता येईल आणि तो कशा पद्धतीने करावा यासाठी एक वेगळा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, हे 30 दिवस तुमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत। या 30 दिवसात तुम्ही जर ठरवलं तर तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे। तुम्हाला ज्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे किंवा जशा पद्धतीचं करिअर करायचं आहे ते करण्यासाठी हे 30 दिवस अतिशय सफिशियंट आहेत, मुबलक आहेत। विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या वार्षिक परीक्षेची ही जी रेस आहे, ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेमुळे तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळाली आहे। या परीक्षेत जर तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवले तर तुम्हाला तुमचं जीवन बदलणार आहे, तुमच्याबरोबर तुमच्या घरच्यांचं देखील जीवन यामुळे बदलू शकणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खराब असते, काही विद्यार्थ्यांचे पालक सक्षम नसतात। अशा विद्यार्थ्यांना 10वीची वार्षिक परीक्षा एक मोठी संधी आहे। या परीक्षेचा जर आपण उपयोग केला, या परीक्षेचा जर आपण अभ्यासासाठी उपयोग केला, मन लावून अभ्यास जर केला तर या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील। विद्यार्थी मित्रांनो, हे मार्क कसे ठरवायचे आणि ते आपल्या अंतर्मनापर्यंत कसे पोहोचवायचे याचा देखील एक व्हिडिओ आम्ही केलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकतात। आणि आपलं ध्येय, आपलं टार्गेट पूर्ण करून ते कशा पद्धतीने प्राप्त करायचं आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन विजय गोळे सर या चॅनलवर केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर। तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केला असेल याची मला खात्री आहे, पण नसेल केला तर तो आता सबस्क्राईब करा आणि आपल्या एका मित्राला हा व्हिडिओ जरूर पाठवा। विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या वार्षिक परीक्षेत मनाची मदत कशी घ्यावी, प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करावा, प्रत्येक विषयाचे पेपर्स कसे लिहावे, जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी काय करावं याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला विजय गोळे सर या चॅनलवर पाहायला मिळेल।
त्यामुळे ते चॅनल तुम्ही पहा आणि 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे गुण निश्चित मिळवा.